काय आहे? आम्ही ते श्यामला सांगू कदरलो. आता काय करायचं आणि कसं करायचं हे आता तुम्हीच पहा. मम्मी अरे श्याम, त्या मायबापाने तुला लहानाचं मोठं केलं, उपाशी दिवस काढले, तुम्हाला दोघाला शाळा शिकून वाढवलं, तुम्ही त्याचे हे असे उपकार फेडायला लागले. काय हरकत नाही, मी देतो तुझी वाटणी करून. 5 एकर जमीन आहे, 2 गुंठे घराची जागा आहे, तर 5 एकरातली जमीन तुला 1.5 एकर भेटल. तुला आहे का मंजूर? ते मला काय सांगू नका, मला हिस्सा सारखा पाहिजे, सारखाच पाहिजे. जेवढं त्याला द्यायला तेवढं मलाच लागतंय. 1 रुपया पण कमी नाही घेणार मी. अरे सारखाच म्हणजे तुझ्यासाठी त्याने शाळा सोडली, जीवाचं रान केलं, रुपया करून तुला शाळेत पैसे पुरवले आणि तू म्हणालास मला तितकाच हिस्सा पाहिजे. काय उपकार नाही केले शाळा सोडून? पाहिजे ना, ते पण सारखाच पाहिजे. काय तुम्ही मला काही सांगा, मी काहीच नाही ऐकणार. मला हिस्सा सारखाच पाहिजे. नुसत्यात वाटत विचार. बाबा तुम्ही एक काम करा, इथे काय द्यायचं ते देऊन टाका. वाटलं मा हिश्श्याचं सगळं देऊन टाका. अरे पहिल्यापासून त्याचीच भरती करत आलो रे आपण. मी कष्ट करील, कसं पण राहील, कसं पण वाढेल. चटणी भाकर खाऊन रात्रात उपाशी राहिलो आणि पुन्हा वरून त्याला द्यायचं काय? आता शिकवलं तर बरं झालं असतं. त्याच्यासाठी तुला जर शिकवलं असतं ना त्याच्यापेक्षा 1000 पट सुद्धा झालं असतं. जाऊ द्या भांडणं केल्यापेक्षा. जाऊ दे. सरपंच हे झालं शेतीचं, आता मायबापाचं काय करायचं? मायबापाचं म्हणजे 6 महिने मोठा सांभाळा, 6 महिने मी सांभाळतो. अरे तेवढे 6 महिन्याचे उपकार नको करू. जोपर्यंत